काँग्रेस पक्षाने फक्त तिकीट दिलं, त्यानंतर काहीही काम केलेलं नाही. कैलास गोरंट्याल. प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे होती तसे लढली नाही. मी त्यांना फोन करायचो पण काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही. पराभवानंतर जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली खंत. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने फक्त तिकीट दिलं, त्यानंतर काहीही काम केलेलं नाही. जालन्यात मोठी सभा दिली नाही, जी संग्रामी असती तीही दिली नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसने निवडणुका लढवल्या पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी लढले नाही. प्रत्येक उमेदवाराला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलंय, त्याचाही फटका आम्हाला बसला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढायला पाहिजे होती त्या पद्धतीने त्यांनी लढलेलं नाही. मी एवढा फोन करायचो वरती पण कोणीही रिस्पॉन्स दिला नाही. असं झालं की ही लढाई फक्त माझ्या एकट्याचीच आहे आणि ती मी लढलो, असं म्हणत जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. बघा, पराभूतचे जे 2-3 मेन प्रकरण आहेत त्यात एकतर प्रचंड विरोधकांनी पैसे जे वाटले, सरासरी 1.5 लाख लोकांना त्यांनी पैसे दिले. एक दुसरा जे हे झालं, पोलरायझेशन झालं, ते म्हणजे काँग्रेसचा जे वोट बँक होता ते सोबत आलं नाही, पण त्याची भीती दाखवून की बाई पेन निवडून येईल, पेन निवडून, ते आपणचा जो मला मानणारा पारंपरिक व्यापारी मतदारसंघ आहे तेही यावेळी धनुष्यबाणला गेला. हे 2 प्रमुख कारण मी पडण्याचं आहे. आणि यावेळी एक वातावरण असं एक तयार झालं होतं, नॅरेटिव्ह वातावरण, की पेन निघेल, पेन निघेल, पेन निघेल आणि कशाला त्याला द्यायचं, असं एक झालेलं. आणि दुसरा जे काही धर्मगुरूंनी जे अगोदर पेनला सपोर्ट केला, कुठं काय केला, त्याचा इफेक्ट गेलेला. आणि मग ते हिंदू वोटमध्ये जे भय निर्माण झाला की उद्या काहीतरी होईल, म्हणून ते माझ्या विरोधात मतदान तिकडे केलं. तसं काही पक्षी पातळीवरती काही निरीक्षण होतं का, काही काम नाही केलं असं सुद्धा चर्चा? हो, तसं आम्ही तर वरिष्ठ लोकांच्या सभा असं सुद्धा. बघा, काँग्रेसने फक्त तिकीट दिला, त्याच्यानंतर काही काम केलं नाही. सभा दिली नाही, जे सामग्री असतात तेही दिलं नाही. आणि ज्या पद्धतीने काँग्रेसने लढविलं पाहिजे त्या प्रकारे लढविलं नाही. आणि प्रत्येकाला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम पार्टीने केलेले आहे, त्याचाही फटका आम्हाला बसलेला आहे. सगळीकडे झालं का असं म्हणते का? झालं आता मी माझ्याबद्दलच बोलू शकतो, मी बाकी कुठं काही विचारलं नाही. तुम्ही त्या मुख्य फळीतली सिनियर माणसं आहे ना, पण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला अपयश मिळालं राज्यामध्ये, त्या सर्वांगीण इतर कारणांपैकी हे एक कारण आहे का की ज्या पद्धतीने? हो, नाही, जे प्रदेश काँग्रेस कमिटीने ज्या पद्धतीने इलेक्शन लढवलं पाहिजे, कोणी आता मी एवढं फोन करायचं वरती पण कोणी रिस्पॉन्स दिला नाही आम्हाला. असं झालं की ही लढाई फक्त माझी एकटीच आहे आणि मी लढलो ते. आणि काही आपले जे काही गद्दार लोक आहे काँग्रेस पार्टीचे, त्याने गद्दारी केलेली आहे. आमच्या काँग्रेस पार्टीचे काही गद्दार लोक, त्याची तक्रार केलेली आम्ही. हो, वरली तक्रार केली, आता रायटिंगमध्ये देणार आहे, पण 1-2-4 दिवसानंतर मी करणार आहे ते सर्व. साहेब, मला सांगा की थोरात साहेब का पराभव झाला त्यांचा, काय झालं असेल मी तुम्हाला विचारत नाही, पण सर्वांगीण अशी काहीतरी मरगळ आली. एकीकडे लोकसभेचा तर छानपैकी सिच्युएशन झाली, मात्र राज्यामध्ये असं काय घडलं पुढच्या 3-4 महिन्यामध्ये की पक्षाचा? हे मला जे माहीत पडलं की शिवसेना भाजपच्या उमेदवाराला एक उमेदवाराला 40-40, 50-50 करोड रुपये त्यांची पार्टीने दिले. आणि असं तर ऐकतो की अदानी जे त्यांचा हे आपला कोणता त्यांच्याकडे धारावी झोपडपट्टीचं काम, त्याला भेटला पाहिजे म्हणून त्यांनी पैसे दिले आणि हे पैसे सर्व त्याच्या लोकांवर. आणि मी भाजप आणि शिवसेनेचा विजय म्हणत नाही, हा फक्त पैशाचा विजय.